नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्याचबरोबर कापूस बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो। राज्यातील कापूस बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये आज दुपारपर्यंत कमालीचा दबाव बघायला मिळालेला असून बाजारभावामध्ये कुठेतरी बाजारभाव कमी होताना आपल्याला राज्यातल्या बहुतांश कृषीतून बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळाले आहे। कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात आज दुपारपर्यंत काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो देऊळगाव राजा। या ठिकाणी कापूस लोकल दुपारपर्यंत आवक आलेली होती। 1100 क्विंटलची कमीत कमी दर निघाले आहे 7450 रुपये, सर्वसाधारण दर 7800 तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर। दुपारपर्यंत आवक आलेली होती 35 क्विंटल लोकल कापूस, कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर 7900 तर जास्तीत जास्त दर 8100 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिमायतनगर कापूस मीडियम स्टेपल 62 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7200 रुपये, सर्वसाधारण दर 7500 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो या ठिकाणी 7710 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल या ठिकाणचे कापूस बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून पण बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारची तेजी आपल्याला बघायला मिळाली नसून या ठिकाणी सर्वसाधारण दर होते 7800 रुपये, कमीत कमी दर 7500 तर जास्तीत जास्त सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला 8160 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आजचा बाजारभाव निघालेला आहे। त्यानंतर बाजार समिती पारशिवनी कापूस H4 मीडियम स्टेपल आवक 650 क्विंटलची, कमीत कमी दर 7700 रुपये, सर्वसाधारण दर 7850 तर जास्तीत जास्त दर 7900 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी 1230 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर निघालेले आहे 7800 रुपये, सर्वसाधारण दर 7900 तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेपल 65 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7710 रुपये, सर्वसाधारण दर 7800 तर जास्तीत जास्त दर 7980। त्यानंतर बाजार समिती समुद्रपूर जबरदस्त आवक या ठिकाणी मित्रांनो 850 क्विंटलची, कमीत कमी दर होते 7500 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे दुपारपर्यंत 7850 तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 8110 रुपये। त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक आलेली होती या ठिकाणी 250 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7720 रुपये, सर्वसाधारण दर होते 7890 तर जास्तीत जास्त दर 8050। त्यानंतर पुढील तालुका आहे उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक आलेली होती या ठिकाणी 450 क्विंटल लोकल कापूस, कमीत कमी दर 7850 रुपये, सर्वसाधारण दर 7950 तर जास्तीत जास्त दर 8030 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपन जिल्हा यवतमाळ कापूस लोकल 15 क्विंटल आवक, कमीत कमी दर 7550 रुपये, सर्वसाधारण दर होते 7500 तर जास्तीत जास्त दर 7580 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस लोकल आवक आलेली होती या ठिकाणी 2500 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7575 रुपये, सर्वसाधारण दर होते 7950 तर जास्तीत जास्त दर 8250। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरवी कापूस H4 मीडियम स्टेपल आवक कापसाची 1320 क्विंटलची, कमीत कमी दर 7750 रुपये, सर्वसाधारण दर होते 7900 तर जास्तीत जास्त दर 8050 रुपये प्रति क्विंटल। या बाजार समितीमध्ये देखील बाजारभावामध्ये स्थिरताच बघायला मिळालेली असून त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो मांढळ कापूस लोकल 320 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7850 रुपये, सर्वसाधारण दर होते 7950 तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट। बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये कमालीची नरमाई बघायला मिळाली असून बाजारभावामध्ये आवक देखील थोडी कमी होताना आपल्याला बघायला मिळालेली आहे। आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।